मुलींचा जन्म झाल्यावर त्या नको आहेत हे आजही घडतं। आजही काही समाजात तशी प्रथा आहे। मुलींना जन्मताच मारून टाकण्याची प्रथा। बंजाऱ्यांच्या तांड्यावर गेलं की दिसतात काम उपसणाऱ्या मुली। शिक्षणाची आबाळ, कारण मुलींच्या शिक्षणाला किंमत नाही। बाईच्या मताला किंमत नाही। पण सण सुरू झाले की इथे बायांचं राज्य असतं। त्यामुळे होळीला असे तांड्या तांड्यात फेर धरून नाच होतात। सण कसा साजरा करायचा, हजाराच्या वस्तीत नियोजन कसं करायचं तेही त्याच ठरवतात। या सगळ्याची एक लीडर असते, तांड्याची नायकीण। गावातल्या इतर बुजुर्ग महिलांसोबत ती गटात वावरते। पण तिच्या या भूमिकेला असते एक दुःखाची झालर। बाई म्हणून जन्माला तर आलो, पण जगण्याचा हक्क असेलच असं नाही। गोरगरीबेर केरी हायसत चालायचं, केरी कोण चाल, एकच गण जगो, दी पोऱ्या एक पोरी गण जगो। वर्षानुवर्ष परंपरेनं चालत आलेली पद्धत। लग्नासाठी मुलगी देताना मुलाला करार द्यावा लागतो। करार म्हणजे पैसा, दागिने। और बोरीन महाराज बेटा कटाळा आचे बेटी जाते ना, आचो मळो तो आची बात, अगले वाळो कसोक मळच काही मळच वसी मार नाकाच बेटा। या विरोधात तोंडातून ब्र काढला तर समाज बहिष्कार टाकेल याची भीती। पण बंजारा तांड्यात जन्मलेल्या जिजा राठोडनं ब्र काढला। आपण जे सोचत आणि जेच कर सकत। गावातल्याच 3 मुलींना वाचवलं। बंजारांमध्ये कसं मोठी मुलगी झाली तिला जगवतात, पण दुसरी झाली की तिला मग जगू दे, यांना काही जगण्याचा अधिकार नाही असं समजतात। पण मी त्यांना वाचवले तिघांना की नका तंबाखू नका खाल, त्यांचं मन परिवर्तन केलं आणि त्यांना माझ्याजवळ 2 दिवस ठेवलं, 2-3 दिवस असे, त्यामुळे मग ते वाचलेले आहेत। त्यामुळे मुलींची संख्या गावात कमी दिसते। अंगणवाडीतले आकडे बालमृत्यूमध्ये मुलींची संख्या जास्त दाखवतात। माझी आजी जेव्हा होती तर त्यावेळेस 1000 जर मुलं असले तर कमीत कमी 200 ते 300 मुली असायच्या। आता ते प्रमाण थोडं वाढलेलं आहे, पण इतर समाजाच्या दृष्टीने ते खूप कमी आहे। बंजाऱ्याच्या तांड्यामधल्या या हरवलेल्या मुली शोधायचं काम जिजा करते। संघर्ष करते परंपरेनं जखडलेल्या आपल्या समाजाच्या विरोधात। परंपरेच्या नावाखाली समाजात वाईट चालीरीती आला, याच कारणामुळे शहरात सुद्धा मुली नाहीशा होताना दिसतात। याचा परिणाम आता काही भागात दिसायला लागलाय। लेवा युवक संघाने लग्न जमवण्यासाठी लेवा पाटील समाजाची वेबसाईट सुरू केली। त्याला फक्त 1 महिना झालाय, पण इथे नोंदणी करणाऱ्यांमध्ये मुलीच जास्त आहेत। सध्या लेवा समाजामध्ये वधू जे आहेत त्या जास्त शिकलेल्या आहेत आणि वर कमी शिकलेले आहेत। त्यामुळे शिकलेल्या वराच्या अपेक्षेने इंटरनेटवर आपली माहिती टाकणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे। पण याचा अर्थ मुली मुलांपेक्षा जास्त आहेत असं नाही, त्या संख्येने कमीच आहेत। इतके मुलीला शिकवून आणि त्या मुलीला इतका खर्च येतो लग्नामध्ये, तर त्याच्यापेक्षा मुलीच नको असा विचार 20 वर्षापूर्वी पालकांनी केला
आणि पर्यायाने आज अशी परिस्थिती निर्माण झाली की मुली कमी झालेल्या आहेत. तरीही हुंडा द्यावा लागतो. त्यावर लग्नाचा थाटमाटही ठरतो. शहरापासून जरा बाहेर जवळच्या गावात गेलो की वेगळंच चित्र दिसतं. मुलीवाला जर समजा कुणी नोकरीवालाच बघेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांचं कसं होईल? जळगाव जिल्ह्यातलं आसोदा गाव. बहुतेक जण शेतीचा व्यवसाय करतात, नाहीतर मजुरीला जातात. घरादारात फार श्रीमंती नाही. आता या गावात लग्नाचा प्रश्न गंभीर होत चालला. मुलांची लग्नच जमत नाही. वयाची परिस्थिती अशी झाली आहे की 35 ते 38 पर्यंत झाले तरी मुली मिळत नाही. मग बुवा आता लग्न कसे करायचे? ते इथून कुठेतरी नागपूर पर्यंत जायचे. त्याच्या पुढे गेल्यावर खेडे पाडे काय जातपात बघायची नाही आणि जी मुलगी मिळेल हो म्हणेल त्या मुलीशी लग्न जाऊन ती मुलगी इकडे आणायची. असंच लग्न केलं लेवा पाटील समाजातल्या राजेंद्र नेहते यांनी. शेतीशिवाय ते नोकरी करतात एका इलेक्ट्रिक कंपनीत. 2 वर्षापूर्वी त्यांनी लग्न केलं, पण त्यांची बायको आहे तेली समाजातली. मुंडीकोटा म्हणून गाव आहे, तिथे गेले होते. तिथे मुलगी बघितली वगैरे आणि माझ्या साडूंचं आणि माझं एकाच मंडपामध्ये दोघांचे लग्न झाले होते. राजेंद्र आणि सुनीताचा संसार सुखाने चालला, पण लग्न जमवण्यासाठी घरच्यांना खूप पायपीट करावी लागली. लग्नात देण्याघेण्याचे व्यवहार काही झाले नाहीत. आपापल्या सोयीनं खर्च करून लग्न झालं. रेल्वेच्या भाड्याने 10,000 5,000 हे लागतो खर्च. मग बाकीचा तर ती कोण जरी चांगली परिस्थिती राहिली तर सगळा खर्च तेच भरून घेतात मुलींचे आई बापा. मग त्याच्यामुळे काही तेवढा प्रॉब्लेम येत नाही त्यांना. सुनीता सारख्या अनेक जणी चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर भागातून लग्न करून या भागात आल्या आहेत. मुली कमी होण्याचे हे परिणाम भविष्यातल्या धोक्याची चाहूल आहेत. डॉक्टरांनी त्या बायांची पिशवी साफ केली असं आम्हाला सांगितलं, परंतु आम्ही मुख्य या निवेदन दिल्यानंतर आपल्याला हे डॉक्टरच नव्हते. म्हणजे हे पगारपत्रक किंवा या भ्रूणात काही महिलांकडे जेव्हा कुटुंब नियोजनची आम्ही चौकशी केली, लोकांनी या राज्यस्तरीय लोकांनी नवे मंत्री महोदयांनी सुद्धा याच्यातले भ्रष्टाचाराचे पैसे आम्ही 4-4, 10-10 वेळा ग्रामस्थ त्यांना जाऊन भेटलो, परंतु त्याच्यामध्ये गर्भपातात प्रगतीच झाली. ते कुठेही प्रकरण थांबलं नाही आणि अजूनही बी थांबलेलं नाही.